नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बॅचलर सिक्रेट तडक्यामध्ये. तर मंडळी, जेवणात भाजी काय करायची हा प्रश्न पडलाय किंवा ती भाजी खाऊन कंटाळा आलाय. तर आज आपण बनवणार आहोत फक्त 5 ते 10 मिनिटात तयार होणारी, जिभेची चव वाढवणारी झणझणीत गावरान कांदा चटणी. तर यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण. तर कांदा चटणी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही. मी ते 4 असे मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत आणि त्याच्या पाकळ्या अशा व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि यासाठी जास्त काहीच साहित्य लागत नाही. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये 1 चम्मच असं तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकूयात. आणि हा कांदा जास्त लालसर असा तळून नाही घ्यायचा. फक्त कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे, म्हणजे कलर गुलाबी होईपर्यंत कांद्याचा. कारण जास्त तळल्यानंतर त्या चटणीची चव निघून जाते. इथे बघू शकता तुम्ही, छान असा गुलाबी रंग कांद्याला सुटत आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. आता हे छान असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. छान असं लाल तिखट, हळद हे कांद्यासोबत छान असं तळून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. एक छोटासा ग्लास. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता, कारण कांदा आपल्याला शिजून घ्यायचा आहे. आता आपल्याला कांदा असा छान शिजून घ्यायचा आहे. आता यावरती आपण प्लेट झाकून घेऊयात. हे बघू शकता, कांद्याला छान अशी उकळी आलेली आहे. आणखी आपण एक 5 मिनिट या चटणी शिजून घ्यायची आहे आपल्याला. कांदा असा मऊ झालेला आहे. हे बघू शकता, कांदा असा छान मऊसर झालेला आहे, छान असा शिजलेला आहे. आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर मंडळी बघा, किती छान रंग आला आहे आपल्या चटणीला. एकदा नक्की बनवून बघा. घरचे सगळे बोट चाटत राहतील. ही चटणी तुम्ही प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि बॅचलर सिक्रेट तडकाला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.